जगभरातील 95% लोकांना आरोग्याची समस्यांनी त्रस्त आहेत। 8.2 अब्ज लोकसंख्येतील केवळ 4.3% लोक निरोगी आहेत। सायन्स डायरेक्टरच्या अहवालातून या संदर्भात माहिती समोर आली आहे। राज्य सरकारच्या वतीने ईद ए मिलादची सोमवारची सुट्टी रद्द करून बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली। मात्र रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारची सुट्टी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये ईद ए मिलादची सुट्टी सोमवारीच जारी करण्यात आलेली आहे, तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या सुट्टीचा निर्णय घेतलाय। राज्यात बुधवारी सुट्टी असून पुण्यात मात्र वेगळा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसला। ऐन सण उत्सवाच्या काळात खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। खाद्यतेल प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी महागलेले आहे। लासलगाव बाजारामध्ये कांद्याला सरासरी 4700 रुपये दर मिळतोय। कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ झाली, तर निर्यात मूल्याच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यात शुल्क निम्म्यानं कमी झाल्यामुळे दर उंचावलेले आहे। सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ झाली। चांदीमध्ये 1600 रुपयांनी वाढ झाल्याने 88,600 रुपये प्रति किलोवर पोहोचलेली आहे, तर दुसरीकडे सोन्यामध्ये 200 रुपयांची दरवाढ झाल्याने 74,100 रुपये प्रति तोळा सोनं झाले आहे। अमरावतीमधील अंजनगाव सुरजीतील शेतकऱ्यांना 8 एकर कपाशीच्या पिकावर रोटावेटर फिरवला। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचलले। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वेरवलीमध्ये राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। तेली राजा क्रीडा सांस्कृतिक मंडळानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत 64 बैलजोड्यांनी भाग घेतला होता। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कवठा गावाजवळ कयाधू नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेला, त्यामुळे 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला असून अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला। आशा भावणे यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायलेटिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर आरोग्य सेवेतील महत्त्वाच्या योगदानानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। चंद्रपूरमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। अमरावती शहरानं वायू सर्वेक्षणामध्ये भारतातून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। शहराची हवा शुद्ध असल्याने देशातून दुसरे आले असून 50 लाखांचं बक्षीस देखील मिळालेलं आहे। गुजरातमध्ये देशातील पहिले वंदे भारत मेट्रो धावणार आहे। अहमदाबाद ते भुजच्या दरम्यान पहिली वंदे भारत मेट्रो धावणार असून पंतप्रधान मोदी सोमवारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। बीडच्या परळी शहरातील बिलाल प्राथमिक शाळेमध्ये ज्ञानार्जनाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग करण्यात आला। या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वीजतार चोरीमुळे त्रस्त झालेत। रात्रीच्या सुमारास एक टोळी शेतशिवारामध्ये चक्क विजेचे खांब पाडून वीज वाहक अॅल्युमिनियमची तार चोरी करते, तर चोरट्या टोळीकडून शेती पिकांची नासधूस देखील केली जाते। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी येथे धोंडू सीताराम बोरकर यांच्या घरी भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली। चोरांनी रोख रक्कम आणि दागिने असा एकूण 4,50,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आहे। इनोव्हा चारचाकी गाडीतून सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जाते। पोलिसांनी चारचाकी गाडीमध्ये सुगंधित तंबाखू त्यांना आढळून आली असून पोलिसांनी अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करत गाडीसह तंबाखू जप्त केले।